आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरात आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवलिंगावर दुग्धाभिषेक केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उदंड आयुष्य लाभो, तसेच गोरगरीब व शेतकऱ्यांची सेवा त्यांच्या हातून अखंडपणे घडत राहो अशी प्रार्थना यावेळी आमदार किनीकर व शिवसैनिकांनी महादेवाचरणी केली। यावेळी शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, शिवमंदिरचे परंपरागत पुजारी, पाटील कुटुंबीय तसेच शिवसेनेचे अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। चंद्रमा मनसो जातचक्षुः सूर्यो वजायता श्रोत्राद्वायुस्य प्राणस्य मुखादग्निर्रजाय जो देवता चंद्रमा देवता वसुभो देवता रुद्रा देवता द्वितीया देवता मर्दो देवो देवता बृहस्पतिर्देवतेन्दो देवता वरुणो देवता सर्वेभ्यो देवेभ्यो नमः। फलेन फलितं सर्वं ते लोक्यं तद्राजनं तस्मात् फलप्रदानेन सफला सन्तु मनोरथाः। करोमि, हाथ जोड़ करके भोले बाबा से प्रार्थना कर लीजिए। मृत्युंजय महादेव त्राहि मां शरणागतं जन्म मृत्यु जरा व्याधि पीडितं कर्म बंधने काशी काशी शिवा काशी 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 शिवा शिवाथो सर्व पाप हरु हरा सर्व कष्ट हरु हरा सर्व दुख हरु हरा। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्वदां साम सदा शिवांबिकाय नमः। ध्यानान्ति। शिवसेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री, सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे, आमच्या सर्व लाडक्या बहिणींचे भाऊ यांचा वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त आज आम्ही प्राचीन शिवमंदिराकडे आमचे सर्वच नगरसेवक, आपले सुनील चौधरी, सुभाष साळुंके, धनंजय सुर्वे सर्वच आणि आमचे याचे परशुराम सेठ यांच्या संकल्पनेतून आज भगवान जवळ आम्ही प्रार्थना करतोय। आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना उदंड आयुष्य लाभो आणि आपल्या ह्या महाराष्ट्राचा विकास आणि सर्वसामान्य गोरगरिबांचे, शेतकऱ्यांची सेवा करण्यासाठी त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच आम्ही आज या ठिकाणी संकल्पने अभिषेक शिवमंदिरांकडे आणि आज या ठिकाणी केलेला आहे। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर।